नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वप्न अँड करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये. तर आज आपण डिस्कस करणार आहोत पूर्ण कॅप राऊंडचा ओव्हरव्ह्यू. त्याच्यामध्ये आपला फॉर्म फिलिंग, त्याच्यानंतर जी अलॉटमेंट लिस्ट येते त्याच्याबद्दल, कॅप राऊंड्सबद्दल, स्पॉट राऊंडबद्दल, ह्या सगळ्यांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले येतं ते म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस, ज्याच्यामध्ये आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा असतो. त्याच्यामध्ये आपण CETला सांगतो की मी ह्या कॅप राऊंड्सला बसणार आहे. तर ह्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, तर आपल्याला डॉक्युमेंट्स आपल्याला फोटोकॉपी करणं गरजेचे आहे, आपली सगळी इन्फॉर्मेशन नीट फिल करणं गरजेचे आहे, जेवढ्या पण फोटोकॉपीज आपण केल्या तेवढ्या अपलोड करणं गरजेचं आहे. आणि एखादा जर डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर आपल्याला त्या डॉक्युमेंटच्या जागी त्या डॉक्युमेंटची एक रिसीव्ह लावावी लागेल. आणि नंतर आपण जेव्हा ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करू तेव्हा आपल्याला त्या डॉक्युमेंटची गरज लागेल. ह्या प्रोसेसनंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतं. त्याच्यासाठी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस असते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये 2 टाईप असतात. पहिलं तर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करू शकता, नाहीतर सेकंड टाईप आहे की तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन करू शकता. CETनी तुमच्या आजूबाजूला काही कॉलेजेस डिलोट केलेले असतात, ज्याला स्क्रुटनी सेंटर म्हणतात, जिथे त्यांचे स्वतःचे ऑफिशियल बसलेले असतात आणि जे मॅन्युअली तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करतात. तर हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून ते तुम्हाला एक सेट देतात, बंच ऑफ डॉक्युमेंट देतात आणि एक एक्नॉलेजमेंट पेपर देतात. एक्नॉलेजमेंट पेपर असा की तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आणि ते सगळे ओरिजिनल आहेत. तर हा पेपर तुम्हाला एंडला जेव्हा तुम्ही कॉलेज ॲलोकेट होईल तुम्हाला, तेव्हा तो पेपर कॉलेजला दाखवावा लागतो की माझे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आणि हे त्याचं एक्नॉलेजमेंट आहे. आणि जो सेट तुम्हाला मिळालेला असतो ऑथॉरिटीकडून CET सेलचा, तर तोही तुम्हाला कॉलेजला जमा करावा लागतो. तर ही सगळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसनंतर काही दिवसांनी तुम्हाला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणून एक लिस्ट मिळते, ज्याच्यामध्ये की तुम्हाला एक इस्टिमेटेड रँक मिळते, जी की तुमच्या अख्ख्या व्हेरिफिकेशन नंतर झालेली असते. ती प्रोव्हिजनल ह्याच्यामुळे की काही मुलांचे काही इश्यूज झालेले असतात, जसे की कोणाची चुकून कॅटेगरी वेगळी पडली आहे किंवा कोणाचे काही डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत. तर ते डॉक्युमेंट फिलअप करण्यासाठी एक स्पेसिफिक टाईम पिरियड मिळतो त्या मुलाला, ज्याच्यामध्ये की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टपासून तर ॲक्च्युअल फायनल मेरिट लिस्ट येते, ह्यात काही काळाचा टाईम मिळतो, जसं की 4 दिवस 5 दिवसाचा टाईम असतो तो. त्याच्यामध्ये तो मुलगा त्याचे डॉक्युमेंट्सचे ज्या काही इश्यूज आहेत त्याच्यासाठी क्वेरी रेज करतो CETमध्ये आणि ते डॉक्युमेंट फुलफिल करून एक फायनल मेरिट लिस्ट तुमच्याकडे तुमची स्वतःची येते. त्याच्यामध्ये तुमची रँक फायनल असते, तुम्ही त्याच्यानंतर काहीही चेंजेस नाही करू शकत. तर तुम्हाला जेव्हा तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल त्याच्यानंतर तुम्हाला काही जास्त कालावधी मिळत नाही, तुम्हाला 2 ते 3 दिवसाचाच पिरियड मिळतो आणि त्याच्यानंतर तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते. तर ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, तर एक प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला तुमच्या रँकनुसार किंवा पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कोणकोणते कॉलेजेस मिळू शकतात याची एक तुम्हाला लिस्ट क्रिएट करावी लागते, जी की तुम्हाला कॅप राऊंडमध्ये फॉर्मेट करावी लागते, जसं की कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3, कॅप राऊंड 4. आता ह्या वर्षी 4 कॅप राऊंड इंट्रोड्यूस झाले. लास्ट इयरपर्यंत 3च कॅप राऊंड होते. तर तुम्हाला ती लिस्ट इतकी ॲक्युरेट बनवावी लागते की तुम्हाला दरवेळी ती लिस्ट चेंज करायची गरज नाही पडावी. तुम्ही जर पहिली लिस्ट एवढी चांगली बनवली तर तुम्हाला दर कॅप राऊंडला लिस्ट चेंज करण्याची गरज नाही पडत. बट काही मुलांचं होतं की एखादं कॉलेज चुकून वर गेलं किंवा खाली आलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक कॅप राऊंड नंतर एडिट करण्याचं ऑप्शन मिळतं. तर ही लिस्ट काय असते आणि कशी बनवायची असते, तर ह्या लिस्टसाठी आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो, जसं की तुमची रँक आहे, तुमची पर्सेंटाईल आहे किंवा कॉलेजची फीस आहे, कोणतं कॉलेज किती चांगलं आहे, त्यांची प्लेसमेंट कशी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक ओव्हरव्ह्यू घेऊन तुम्हाला एक लिस्ट क्रिएट करावी लागते आणि ती लिस्ट तुम्हाला त्या कॅप राऊंडमध्ये यूज करावी लागते. तर ही लिस्ट बनवणं एवढी काही क्रिटिकल नाही आहे, बट तुम्हाला अभ्यास तर करावा लागेल प्रत्येक कॉलेजचा. तर जेव्हा तुम्ही ही लिस्ट बनवत आहात तर हे तेवढं अवघड नाही, पण जिम्मेदारीचं काम आहे. जसं की तुम्हाला एखादं कॉलेज चुकीचं मिळालं तर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी एखादा जिम्मेदार माणूस बघा, तुमच्या घरचे असतील, मोठे भाऊ बहीण असतील, किंवा जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर एखादा काउन्सिलर लावा. आम्ही लवकरच काउन्सिलिंग बॅचही आणतो, तुम्ही तीही प्रेफर करू शकता, तुमची इच्छा आहे. तर ही लिस्ट पूर्ण आणि ॲक्युरेट करणं गरजेचं आहेच, कारण की ह्याच्यावरती तुमचं फ्युचर डिपेंड करतं. सगळ्यांना आपापले रँक्स माहिती आहेत आणि आपल्याला त्या रँकनुसार आपल्याला बेस्ट कॉलेज पाहिजे आणि कॉलेज सगळ्यांना मिळणार आहे, कारण की दरवर्षी काही सीट्स अशा वॅकंट राहतात वर्षासाठी की त्या कॉलेजमध्ये त्या जागेवर कोणीच राहत नाही. म्हणून आपल्याकडे तर कॉलेज 300-350 कॉलेजेस आहेत पूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येकाला कॉलेज मिळणार आहे. सो त्याचा स्ट्रेस नाही आहे, पण आपल्याला त्याच्यापैकी बेस्ट कॉलेज सापडायचं आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर अख्खे जे तुमचे कॅप राऊंड होतात त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात, जसं की ॲटो फ्रीज आणि फ्लोट. तर ॲटो फ्रीज म्हणजे काय, तर एखादं कॉलेज तुम्ही टॉपला टाकलं, जसं की तुम्ही पहिलं किंवा दुसरं कॉलेजेस असं टाकले ते तुम्हाला भेटू शकतं आणि ते तुम्हाला भेटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंज नाही करू शकत, तुम्हाला ते घ्यावंच लागतं. तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल हा प्रश्न तिथे येत नाही, तुम्हाला ते घ्यावंच लागेल, तुम्हाला त्याची ॲडमिशन प्रोसेस कॅरी करावीच लागेल. आणि जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे नसेल तर आणखीन एक ऑप्शन असा राहतो तुमच्याकडे की जर तुम्हाला एखादं कॉलेज फिक्स झालं आणि तुम्हाला ते नाही पाहिजे तर मग तुम्ही काय करू शकता, तर स्पॉट राऊंडपर्यंत थांबू शकता. स्पॉट राऊंडला मग तुम्हाला एक इश्यू असा येतो की तुम्हाला फुल फीस भरावी लागते ओपनची, तुमची तिथं कॅटेगरी कामाला येत नाही. सो तुम्ही हा गोष्टीचा विचार करा की कॉलेज ॲटो फ्रीज नाही झालं पाहिजे, तुम्हाला लिस्ट त्या पद्धतीने बनवावी लागेल. सेकंड ऑप्शन आहे फ्रीजचा. तर फ्रीज म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचं एखादं कॉलेज आवडले, जे तुम्हाला भेटले आणि तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं आहे,
तर तुम्ही काय करता, तर तिथं ते कॉलेज फ्रीज करता. ते कॉलेज फ्रीज झालं की तुम्हाला ती ॲडमिशन प्रोसेस त्या कॉलेजमध्ये जाऊन फुलफिल करावी लागते. जसं की आपल्याला आपले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, त्यांची फी स्ट्रक्चर बघावं लागतं, त्यांची फीस पे करावी लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपलं कॉलेज फ्रीज केल्यानंतरच करावं लागतं. त्याच्यानंतर तर तिसरं ऑप्शन काय, तर फ्लोट म्हणजे काय, तर मला एखादं कॉलेज ॲलोकेट झालंय बट मला ते नाही पाहिजे, मला पुढच्या कॅप राऊंडसाठी इलिजिबल व्हायचं, तर मी काय करणार, तर कॅप राऊंडमध्ये पहिले फ्लोट चूज करणार आणि नेक्स्ट कॅप राऊंडसाठी अप्लाय करणार. मग मला काय होईल, तर पुढच्या कॅप राऊंडमध्ये बसण्याची परमिशन मिळेल. मग मी त्या कॅप राऊंडमध्ये चेक करेल मला आवडीचं कॉलेज मिळतंय का, नाही मिळतंय का. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत फ्रीज, फ्लोट आणि ॲटो फ्रीजच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे प्रत्येक राऊंड नंतर एक मॅट्रिक्स येते, तिला की आपण वॅकंट सीट मॅट्रिक्स म्हणतो, ज्याच्यामध्ये की प्रत्येक कॉलेजचे कोणकोणते सीट रिकामे आहेत त्याची एक लिस्ट मिळते आणि त्या लिस्टनुसार तुम्ही पुढच्या कॅप राऊंडच्या लिस्टमध्ये काही चेंजेस करू शकता. तर ही सगळी प्रोसेस झाली कॅप राऊंडची. त्याच्यानंतर येतो मेन जुगार, ज्याला की आपण म्हणतो स्पॉट राऊंड. ह्या स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला एक लिस्ट मिळते, एक ग्लोबल लिस्ट मिळते, ज्या की कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट आहेत आणि ते सीट तुम्हाला मिळू शकतात. बट या राऊंडमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट नाही मिळत, तुम्हाला ओपनची फीस भरावी लागते आणि काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला डोनेशनही भरावं लागतं. तर ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करूनच तुम्ही स्पॉट राऊंडला बसायचा विचार करावा. माझ्या मते स्पॉट राऊंडला बसण्यात एवढा काही अर्थ नाही आहे, कारण की ते सीट्स अशा असतात की कोणीतरी सोडून गेलं आहे दुसऱ्या कोणत्या कॉलेजला आणि तुम्हाला ते सीट मिळते आणि हे प्रत्येक वेळी मिळेलच याची गॅरंटी नाही. सगळ्या कॉलेजेसची सिच्युएशन वेगवेगळी आहे. काही आहेत जे जेन्युइन स्पॉट राऊंड ठेवतात, जसं की CUEP आहे, PCCU आहे, जे जास्त फीस घेत नाहीत, जेवढी ॲक्च्युअल ओपनची फीस आहे तेवढीच घेतात. बट काही कॉलेजेस आहेत ज्यांचं डोनेशन असतं, त्यांच्या काही गोष्टी चेंजेस होतात. तर माझ्या मते तुम्ही कॅप राऊंडनुसार जे कॉलेज मिळेल तेच घ्यावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 350 कॉलेजेस आहेत आणि दरवर्षी हजारो सीट्स वॅकंट राहतात कॉलेजेसमध्ये, त्या सीटला कोणी बसत नाही. सो आपल्याकडं सगळ्या मार्क्ससाठी कॉलेज अवेलेबल आहे आणि सगळ्यांना कॉलेज मिळणार. सो त्याचा स्ट्रेस घेण्याची एवढी गरज नाही, बट आपल्याला त्याच्यातलं बेस्ट फाइंड करायचं आहे, आपल्याला स्वतःसाठी बेस्ट फाइंड करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी फाईट करायची. बाकी कॉलेज तर सगळ्यांना मिळणार आहे. सो प्लीज कॅप राऊंडला राहा आणि कोणाला काही इश्यू असेल तुम्ही कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. काही पोर्टल्स अवेलेबल आहेत त्याच्यावरती तुम्ही जाऊन चेकही करू शकता. सो थँक्यू व्हेरी मच.